देवस्थान इनाम जमीन हे नाव ऐकलं ना की आपल्या अनेक तलाठी अधिकाऱ्यांच्या आणि शेतकरी बांधवांच्या डोक्यात एकच गोंधळ सुरू होतो की बाबा याचे नियम नेमके आहेत तरी काय, हक्क कोणाचे, आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडतो तो म्हणजे ही जमीन विकता येते का. याच एका प्रश्नावरून कितीतरी वाद होतात, कितीतरी कायदेशीर अडचणी उभ्या राहतात. पण अजिबात काळजी करू नका. आजच्या या विशेष भागामध्ये आपण देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनीबद्दलची प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत, म्हणजे तुमच्या मनात कोणतीही शंका उरणार नाही. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. आपला उद्देश एकच आहे, महसूल विभागातल्या आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाला हातभार लावणं आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत योग्य अचूक माहिती पोहोचवणं. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की सुरू ठेवा. चला तर मग पाहूया की हा गुंतागुंतीचा विषय आपण कसा सोपा करणार आहोत. सगळ्यात आधी आपण काही महत्त्वाच्या व्याख्या समजून घेऊ, म्हणजे पाया पक्का होईल. त्यानंतर आपण पाहू की या जमिनीवर काय करता येतं आणि काय नाही, याचे नियम काय आहेत. मग आपल्या तलाठी बांधवांसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 7/12 उतार्यावर याची नोंद कशी करायची. पुढे आपण वारसा हक्क आणि व्यवस्थापन कसं चालतं हे बघू, आणि शेवटी या सगळ्या माहितीचा एक मस्त सारांश घेऊ, म्हणजे सगळं लक्षात राहील. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या विभागापासून. बघा, कुठलाही विषय नीट समजून घ्यायचा असेल ना तर त्याचे मूळ शब्द, त्याच्या संकल्पना या अगदी स्पष्ट पाहिजेत. ज्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे इनाम. आता इनाम म्हणजे काय, तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने एखाद्या विशिष्ट कामासाठी, जसं की धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी दिलेलं जमिनीचं एक प्रकारचं अनुदान. आणि यात महत्त्वाची गोष्ट काय, तर ह्या जमिनीवर सरकार एकतर पूर्णपणे किंवा काही प्रमाणात जमीन महसूल माफ करतं. बरं, मग इनामदार म्हणजे कोण, तर ज्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावे ती इनाम जमीन आहे तो इनामदार. पण इथेच या विषयातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, देवस्थान इनामामध्ये इनामदार म्हणजे कुठली व्यक्ती नाही, तर ती देवता किंवा ती संस्था स्वतःच इनामदार असते. याचा अर्थ काय, तर जमिनीचे मालक देव आहेत, माणूस नाही. ही गोष्ट पक्की डोक्यात ठेवायची. ठीक आहे, तर आता बेसिक गोष्टी आपल्या स्पष्ट झाल्या आहेत. चला आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे ह्या जमिनीचं नक्की काय करता येतं आणि काय करण्यावर कायद्यानं कडक बंधनं आहेत हे समजून घेणं आपले अधिकारी आणि शेतकरी बांधव ह्या दोघांसाठीही खूप गरजेचं आहे. हे बघा, इथे एकाच ठिकाणी सगळंच चित्र स्पष्ट होईल. काय करायला परवानगी आहे, तर ठीक आहे, तुम्ही जमीन कसू शकता, त्यातून जे काही उत्पन्न येईल ते देवाच्या पूजा उत्सवांसाठी, देवस्थानाच्या देखभालीसाठी वापरू शकता. पण दुसरी बाजू बघा, ज्या गोष्टींवर बंदी आहे त्याची यादी मोठी आहे. ही जमीन विकता येत नाही, अजिबात नाही. यावर कर्ज काढता येत नाही, ती गहाण ठेवता येत नाही किंवा तिची भावंडात वाटणीसुद्धा करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना कायद्यानं सक्त मनाई आहे. हा नियम इतका महत्वाचा आहे की तो पुन्हा एकदा सांगतोय. लक्षात ठेवा, ही जमीन विकता येत नाही, हस्तांतरित करता येत नाही, असा कुठलाही व्यवहार केला गेला तर तो पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो आणि त्याची नोंदणी कुठल्याही सरकारी दफ्तरात होऊ शकत नाही. हेच या कायद्याचं मूळ सूत्र आहे. अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतोच, हो ना, पण इथला अपवाद अत्यंत दुर्मिळ आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर काही खरंच खूप विशेष अपवादात्मक परिस्थिती आली तरच, आणि फक्त शासनाची स्पष्ट पूर्वपरवानगी असेल तरच असा व्यवहार होऊ शकतो. पण एक गोष्ट स्पष्ट करतो, ही काही रोजची गोष्ट नाही. हा एक खूप मोठा अपवाद आहे. चला आता एका प्रॅक्टिकल मुद्द्यावर येऊया. हा भाग विशेषतः आपल्या तलाठी आणि महसूल अधिकारी मित्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कागदोपत्री नोंद जर अचूक असली ना तर पुढचे सगळे वाद आपोआप टळतात. मग पाहूया 7/12 उतार्यावर या जमिनीची नोंद अगदी बरोबर कशी करायची. ही प्रोसेस खरं तर सोपी आहे, पण तितकीच महत्त्वाची. स्टेप 1, 7/12च्या भोगवटादार कॉलममध्ये नेहमी फक्त देवतेचंच नाव आलं पाहिजे, कुठल्याही व्यक्तीचं नाही. स्टेप 2, देवतेच्या नावाच्या पुढे कंसात जे कोणी व्यवस्थापक किंवा वहिवाटदार असतील त्यांचं नाव लिहायचं. आणि स्टेप 3, इतर हक्क या रकान्यात वंशपरंपरागत हक्कांची नोंद करायची. बस
एवढी एक अचूक नोंद भविष्यातले अनेक कायदेशीर वाद कायमचे संपवून टाकू शकते. ही माहिती आपल्या रोजच्या कामात नक्कीच उपयोगी पडेल, नाही का? मग अशाच स्पष्ट आणि अचूक माहितीसाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे कोणताही महत्त्वाचा अपडेट आपल्याकडून सुटणार नाही. बरं, 7/12च्या नोंदीचं तर आपण पाहिलं, पण त्यानंतर पुढचा प्रश्न येतो वारसा हक्काचा. या जमिनीचं व्यवस्थापन पिढ्यानपिढ्या चालतं हे तर खरंय, पण ते कोणत्या नियमानुसार चालतं? आणि जो व्यवस्थापक आहे त्याची भूमिका मालकाची असते की अजून काही वेगळी? चला हेही समजून घेऊया. याबद्दलचे नियम एकदम क्लिअर आहेत. पहिला नियम, व्यवस्थापनाचे हक्क वंश परंपरागत आहेत, म्हणजे ते पिढ्यानपिढ्या चालतात, पण जमीन त्या कुटुंबाच्या मालकीची होत नाही, हे लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, व्यवस्थापक हा मालक नाहीये, तो फक्त देवाचा विश्वस्त म्हणजे ट्रस्टी आहे. तिसरी गोष्ट, हे हक्क कुटुंबाच्या एकाच शाखेत पुढे जातात, ते दुसऱ्या शाखेला देता येत नाहीत. आणि चौथी महत्वाची गोष्ट, समजा जर कोणी वारसच नसेल, तर नवीन व्यवस्थापक नेमण्याचा अधिकार शासनाला असतो. चला तर मग, आतापर्यंत आपण बरीच माहिती बघितली. आता या शेवटच्या भागात या सगळ्याचा एक सारांश घेऊया. हे मुद्दे असे आहेत की जे या विषयात कधीही विसरायला नकोत. देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनीबद्दल फक्त ही 4 तत्व लक्षात ठेवा, बस. 1. मालकी फक्त देवाची. 2. जमीन विकायला कायमची बंदी. 3. उत्पन्न फक्त देवाच्या कार्यासाठीच वापरायचं. आणि 4. 7/12वर भोगवटादार म्हणून फक्त देवाचंच नाव. हे 4 खांब लक्षात ठेवले ना की कसलाही गोंधळ होणार नाही. आपल्या तलाठी आणि महसूल अधिकारी बांधवांसाठी ही एक खास सूचना आहे. या जमिनींच्या नोंदी करताना किंवा कुठल्या व्यवहाराची तपासणी करताना नेहमी दक्ष रहा, कारण तुमची एक अचूक नोंद अनेक बेकायदेशीर व्यवहार थांबवू शकते. ही खरंच एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि हो, जे शेतकरी बांधव किंवा व्यवस्थापक या जमिनींची देखभाल करतात त्यांच्यासाठी हे नियम समजून घेणं म्हणजे दुहेरी फायदा आहे. एकतर तुम्ही त्या देवस्थानचं संरक्षण करता आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला भविष्यातल्या कायदेशीर अडचणींपासून आणि बेकायदेशीर करारांमध्ये अडकण्यापासून वाचवता. हे संपूर्ण विश्लेषण इतक्या लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. आशा आहे की देवस्थान इनाम जमिनीबद्दलची ही माहिती सगळ्यांना नक्कीच उपयोगी पडेल. महसूल आणि शेतीशी संबंधित अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जर या विषयाबद्दल अजूनही मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विषयावर अशीच सविस्तर माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.